नमस्कार मित्रांनो, डॉक्टर दिघे न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज पुन्हा आपण एक माहितीचा व्हिडिओ घेऊन येत आहोत। आपल्या म्हाडा लॉटरी मुंबई व नवी मुंबईमध्ये खूप जे लोक होते त्यांच्यासाठी एक चांगली खुशखबर आहे की म्हाडा लॉटरी लवकरच म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये डिक्लेअर होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही आज पाहू शकता। त्या संदर्भामध्ये हा आपण व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। आत्ता सध्या मी आहे दिल्ली इथे। आपले जे पंतप्रधान आवास योजनेतील घरं आहेत सिडकोची, या संदर्भामध्ये 10% जरी दर कमी झाला असला तरी पंतप्रधान आवास योजनेच्या याची जी त्याच्यामध्ये जी दर आहेत ती जास्त असल्यामुळे आणखी कमी करण्यासाठी आपण इकडे दिल्लीला आलेलो आहोत। आता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि थंडी तुम्ही पहा किती खूप थंडी आहे। आणि या ठिकाणी या थंडीमध्ये आता आपण इथे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हाडाच्या नवीन लॉटरी संदर्भामध्ये माहिती देणार आहोत। आपल्याला माहितीच आहे की आता जी नवी मुंबईची लॉटरी, नवी मुंबई ठाणे जिल्ह्याची जी म्हाडाची लॉटरी झाली त्यामध्ये उत्स्फूर्त असं 1,45,000 अर्जदारांनी आपल्याला यामध्ये म्हाडा लॉटरीमध्ये सहभागी झाले होते। त्याच पद्धतीने आता लवकरच जानेवारी महिन्यामध्ये अपेक्षित आहे की नवी मुंबई, ठाणे, त्याचबरोबर मुंबई या ठिकाणची लॉटरी जाहीर होणार आहे। आणि यासाठीच कारण की सर्व त्या आणि प्राईम लोकेशन म्हाडा लॉटरी असते, त्यामुळे सर्व त्याची अपेक्षा पाहत असतात की लवकरात लवकर ही लॉटरी यावी आणि आपल्या ज्या घराचं स्वप्न अतिशय कमी किमतीमध्ये साकार व्हावं। सध्या सिडको 9,250 घरांची लॉटरी चालू आहे। त्याचबरोबर 4,500 सिडको घरांची सुद्धा लॉटरी चालू आहे। त्यामुळे आपल्याला इकडे जर घर घ्यायचं असेल तर सिडको म्हाडा आणि त्याचबरोबर PMRDA पुणा या ठिकाणी सुद्धा 800 घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे। त्यामुळे पुणेकरांनी पुण्यामध्ये घराचं स्वप्न साकार करायचं असेल तर 17 लाखापासून 1 BHK फ्लॅट आपल्याला भेटू शकणार आहे। आणि त्याच पद्धतीने ही जी म्हाडा लॉटरी असणार आहे ही सुद्धा 1 BHK आणि 2 BHKची नवी मुंबई, मुंबई, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यामधील, त्याचबरोबर कल्याण जिल्ह्यातील कल्याणमधील सुद्धा घरं या म्हाडा लॉटरीमध्ये जानेवारी महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे। हे सर्व प्राईम लोकेशन्स घरं आहेत। त्यामुळे निश्चितपणाने जर ज्यांना आपल्याला फॉर्म भरायचा असेल किंवा आवश्यक कागदपत्र तयार करायचे असेल तर आपण संपर्क करू शकता।